मी एमपीएससी औषध निरीक्षक पेपर फुटी प्रकरणातली मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केली आहे। एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांसह 6 जणांना अटक करण्यात आली आहे। एमपीएससीचे अवर सचिव अभिजित लेंडवेंना अटक करण्यात आली आहे। एमपीएससीच्या 2 सहाय्यक कक्ष अधिकाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे। गोपाळ मराठे आणि विश्वेश्वर नकाते यांनाही अटक करण्यात आली आहे। परीक्षार्थी रुजुताचे वडील अमृत पाटील यांनाही अटक करण्यात आली आहे। पेपर फुटीतला सूत्रधार प्रवीण पाटील आता यालाही अटक करण्यात आली आहे। एमपीएससी औषध निरीक्षक पेपर फुटी प्रकरणात ही मोठी कारवाई म्हणावी लागेल। मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केली आहे। 3 अधिकाऱ्यांसह 6 जणांना अटक केली आहे। या सगळ्या पेपर फुटीचा मास्टरमाइंड सूत्रधार प्रवीण पाटील यालाही अटक करण्यात आली आहे। एमपीएससीच्या औषध पेपर निरीक्षक पेपर फुटी झाली होती, त्यानंतर विद्यार्थ्यांमधील रोष आपल्याला पाहायला मिळाला होता। आता त्याच प्रकरणी मोठी कारवाई ही मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं केलेली आहे। त्यामध्ये 3 अधिकाऱ्यांसह 6 जणांना अटक करण्यात आली आहे। त्यामध्ये एमपीएससीचे अवर सचिव अभिजित लेंडवेंना अटक करण्यात आली आहे। 2 सहाय्यक कक्ष अधिकारी त्यांनाही अटक करण्यात आली आहे आणि मास्टरमाइंड सूत्रधार प्रवीण पाटील यालाही अटक करण्यात आली आहे। दुर्दैवाने ही गोष्ट ही सत्य आहे की नीटचा जो पेपर फुटला त्याचा केंद्रबिंदू हा महाराष्ट्र होता। आता एमपीएससीचा आपण बोलताय, मध्यंतरी एमएचसीईटीचा देखील विषय आलेला आहे। पण सगळीकडे ही परिस्थिती असताना आपण पाहतोय जे सगळे लोक तरुण मुलं मुली जेव्हा रस्त्यावर आले होते त्यांच्यावर लाठीचार्ज करणारे हेच होते, त्यांना दिमागी नक्षल बोलणारे हेच होते आणि ह्यांच्याकडून एक परीक्षा नीट ते चालू शकत नाहीत। यांना वन नेशन वन इलेक्शन घ्यायचं। हा जो पेपर इन्स्पेक्टरचा फुटला, त्याचे जे प्रश्न फुटले, त्याच्याच बरोबर एक्साईजचा जो इंटरनल लेवलची परीक्षा असते त्याचं मार्किंग पॅटर्न फुटलं। त्यामुळे एमपीएससीचे आत्ताचे जे अध्यक्ष असतील, सेक्रेटरी असतील, यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून या महिन्याच्या अखेरेसपर्यंत राजीनामा द्यावा आणि राजीनामा दिल्यानंतर एक स्वच्छ प्रतिमेचा, ज्याची प्रतिमा लोकांना माहिती आहे की स्वच्छ आहे, अशा व्यक्तीला अध्यक्ष म्हणून तिथं बसवावं। एक पेपर फुटला तर बाकीचे सुद्धा पेपर फुटू शकतात असं आता विद्यार्थ्यांना वाटत आहे। त्यामुळे इथं चांगला अध्यक्ष असणं महत्वाचं आहे आणि पेपर घेत असताना हे चुकीचं उदाहरण आहे की एक पेपर ऑफलाईन पद्धतीने तिथं फुटला कारण अधिकाऱ्यांनी फोडला। पण याच्यात आम्हाला येणाऱ्या परीक्षा ह्या ऑफलाईनच पाहिजेत, ऑनलाईन नको, ही आमची ठाम मागणी। फक्त अध्यक्ष हा चांगल्या प्रतिमेचा या आमच्या आयोगाला तुम्ही द्यावा अशी सरकारला सुद्धा विनंती करतो। हा पेपर 22 मार्चला होता। तो 2 दिवस अगोदरच काही विद्यार्थ्यांना मिळाला होता। यामध्ये खूप मोठं रॅकेट आहे आणि आम्ही त्याचे स्क्रीनशॉट देऊन त्यानंतर आम्ही जवळजवळ 30 ते 40 विद्यार्थ्यांचे पुरावे सीआयडीला दिलेले आहेत। त्यांनी एकच विद्यार्थी सांगितलेला आहे फक्त त्यामध्ये।